नमस्कार, मी दीपाली पेडावकर। आजची आपली रेसिपी आहे टमॅटो राईस। आधी साधी सोपी आहे। आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका। टमॅटो राईससाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे। कांदा घेतलेला आहे, शिमला मिरची, कोबी घेतलेलं आहे, 7-8 लसणीच्या पाकळ्या, मक्याचे दाणे, टमॅटो घेतलेला आहे 2 उभे चिरून, गाजर घेतलेला आहे। इथे मी मसाले घेतलेले आहे, हळद घेतलेली आहे, हा आहे पेरी पेरी मसाला, धने पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर घेतलेली आहे, हे आहे मीठ घेतलेलं आहे, टमॅटो सॉस, राईस घेतला आहे, बासमती राईस बॉईल करून घेतलेला, आपण जो साधा घरी बनवतो तसंच बनवलेला आहे। हे आहे पास्ता टमॅटो सॉस घेतलेला आहे, पिझ्झा टमॅटो सॉस येतो ना तो आहे, आणि हे ब्लॅक सॉस घेतलेला आहे। आता आपण फोडणी करूया। कढई तापत ठेवले, आता आपण याच्यामध्ये तेल टाकूया। तेल गरम झालं आहे चांगल्यापैकी, तेल गरम झालं आहे। लसूण अख्खेच टाकायचे, चेचायचे वगैरे नाही आहे त्यांना। आता मी टमॅटो टाकते, कारण आपल्याला थोडेसे टमाटे नरम करायचे आहे। कांदा वगैरे आपल्याला थोडंसं कच्चंच पाहिजे, म्हणून ते नंतर टाकणार आहे मी। आता याच्यामध्ये आपण कांदा टाकूया। असं फारसं आपल्याला शिजवून नाही घ्यायचं, थोडंसं ते कच्चं असलं पाहिजे। कांदा परतून झालेला आहे, याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकत आहे। आता आपण याच्यामध्ये बाकीचे साहित्य टाकूया सगळं। आता भाज्या आपल्या आता परतून झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। मसाले याच्यातले परतून झालेले, आता याच्यामध्ये आपण टमॅटो सॉस टाकूया। मी टमॅटो सॉस टाकलेला आहे, आता आपण याच्यामध्ये टमॅटो पिझ्झा पास्ता सॉस आहे ते टाकूया। तर ब्लॅक सॉस टाकायचं। ब्लॅक सॉस मी जास्त नाही टाकलं आहे, थोडंच टाकलेलं आहे, कारण आपल्याला एकदम ब्लॅक नाही करायचं आहे। याच्यामध्ये मी साखर टाकत आहे। साखर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर टाकू शकता, नाही तर त्याची गरज नाही आहे। माझ्या मुलांना थोडंसं हे असं राईस आवडतं म्हणून मी साखर टाकली।
तर ते चांगलं हलवून घेऊया आपण. आता आपण याच्यामध्ये राईस टाकूया. आता आपण राईस टाकूया. आता आपण झाकण लावून ठेवूया. 2 मिनटं आपण झाकण लावून ठेवूया. 2 मिनटं झाले, आता चेक करूया. टमॅटो राईस आपला रेडी आहे. आता मी तुम्हाला एका सर्व्हिस प्लेटमध्ये काढून दाखवते. जास्त नाही आहे, अवघड सोपंच आहे, पण मुलांना टिफिनसाठी पण खूप छान आहे. माझी मुलं ट्युशनमधून शाळेमधून झटपट येऊन करू शकतो. आता हे रेडी आहे. तुम्हाला मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहे माझं टमॅटो राईस. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.